हे FDA डिपार्टमेंट आहे ना, हे 2 ठिकाणाहून ऑपरेट होतं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं FDA डिपार्टमेंट रेग्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय आहे. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे त्याच्याशी संबंधित आहे. तर केंद्राचा कायदा असं सांगतो, शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सनी घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे. आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची ही जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं आहे माहिती आहे, आता बदल केला इथल्या कायद्यात. आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं आहे की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले. मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला आहे, ऐकत असलेले सगळे लोक, त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर काय होणार. आज या ठिकाणी अनेक प्रश्नांवर साहेबांनी आपल्याला काही मार्गदर्शन केलं, उत्तर दिलं. माझा एकच प्रश्न आहे की गीर गायांचं जे दूध जातं ते आपल्या गायांचं, साधा गायांचं किंवा HF गायांचं दूध जातं आणि A2 म्हणून ते दूध बाजारामध्ये पाठवलं जातं. त्यामुळं आपल्या HF गायांना जो रेट मिळाला पाहिजे, किंमत मिळाली पाहिजे, ती मिळत नाही. तरी या दृष्टीने जे आपले काही उद्योजक असतील त्यांनी त्या पद्धतीचं दूध पाठवलं नाही पाहिजे. दुसरी एक सूचना अशी आहे की 3.2ची फॅट आणि 8.3चा SNF जर शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं जर दूध घातलं तर साहेब माझी फॅट ही 4.1 आहे आणि SNF कमीत कमी 8.5च्या पुढे आहे. आजलाय माझं अक्षराला दूध आहे, त्या पद्धतीने आत्ताही माझा रेट बघा. परंतु शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने चालले आहेत तर शेतकऱ्यांची जी चूक आहे, शेतकऱ्यांनी स्वतः आपलं आत्मसात करावं, आत्मपरीक्षण करावं, चांगल्या पद्धतीने दूध घाला आणि चांगल्या पद्धतीने रेट घ्या, हीच आपणा सर्वांना एक विनंती आहे. धन्यवाद. तसं एक निवेदन द्या तुम्ही. गीर गायींच्या संदर्भात तुम्ही काय बोलले तसं एक निवेदन द्या.